भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी। प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान। रांडवेने जेवी शृंगार पै केला, प्रेमाविना झाला ज्ञानी तैसा। प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान। एका जनार्दनी प्रेम अति गोड, अनुभवे सुरवड जाणताती। प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। योऽन्धः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम्। अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुष। नमो ज्ञानेश्वर, नमो ज्ञानेश्वर, निवृत्ति उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, अद्यत्रय जननी देवाची। नमन माझे गुरुवर्या, प्रकाश रूपा तू स्वामिया। स्फूर्ती द्यावी ग्रंथ वदावया, जेणे श्रोतया सुख वाटे। नमन माझे संत सज्जना आणि योगिया मुनिजना, सकळ श्रोतया साधू जना। नमन माझे साष्टांगी विठ्ठल। विवेकाने जाणे सुघटित समाजा टिकविले, महासिद्धांताचे हृदय रसिकत्व करिले। लसत भक्ती ज्ञाने तर विला श्री महाभागवत करू। तया ज्ञानेशाचे विमल मतीने वंदन करू। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी। प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान। प्रस्तुत भगवत चिंतनासाठी निवडलेला अभंग शांतीब्रह्मस्थे अंती ब्रह्म पैठण निवासी, दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रतिष्ठानपूरचे, ज्या नगरीचं जुनं नाव प्रतिष्ठानपूर आहे त्यालाच आज पैठण म्हणतात, अशा असणाऱ्या शांतीब्रह्मनाथ महाराजांचा उत्कृष्ट असा अभंग सेवेसाठी निवडलाय। विठ्ठल प्रस्तुत अभंगाद्वारा भगवान पंढरीश परमात्म्याकडे, पांडुरंग परमात्म्याकडे मागणी करताय। भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी। देवा इको नका देऊ, फक्त थोडा हॅलो। भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, देवा जर तुला द्यायचं असेल तर भक्ती आणि प्रेमाशिवाय ज्ञान देऊ नको, कारण मला माहित आहे ज्ञानाच्या पाठीमागे अभिमान आहे आणि तो अभिमान माणसाला नरकात घेऊन जाणार आहे। तुका म्हणे नरका घाली अभिमान, ज्याच्याकडे काहीच नसतं म्हणजे अज्ञानी असतो त्याला नरकाकडे तो बहुतेक करून अभिमान घेऊन जात नाही, पण ज्याला ज्ञान असतं थोडं कुठं तरी त्याला मात्र तो अभिमान नरकामध्ये घेऊन गेल्याशिवाय राहत नाही। त्यालाच अहंकार म्हणतात, त्यालाच गर्व ताठा म्हणतात, त्यालाच अभिमान म्हणतात। तो अभिमान नको, कारण ज्ञानाच्या मागे तो आहे। परमात्मा द्यायला तयार आहे आणि शांती ब्रह्मनाथ महाराज घ्यायला तयार नाही, ते ज्ञान। विठ्ठल एखादा मनुष्य, एखादा महात्मा, एखादा परम पुरुष जर देत असेल तर घेणाऱ्याची जोडी फाटकी नको। प्रस्तावना करतोय अजून, घेणाऱ्याची जोडी फाटकी नको। वाघिणीचं दूध असेल तर खापरात घेतलं तरी चालतं का भगवान महाराज? नाही ना, मला वाटलं गडदवाडीत जमतंय। वाघिणीचं जर दूध असेल ना तर ते दूध घेण्यासाठी सुद्धा सोन्याचं पात्र लागतं, ते इतर कोणत्याच धातूमध्ये चालत नाही। तसं परम परमात्म्याचं असणारं ज्ञान जगामध्ये सर्वात पवित्र आहे। नाही ज्ञानेन सदृश्यं पवित्रमिह विद्यते। जगामध्ये सगळ्यात पवित्र काय असेल? भगवान सांगतायत नाथांना
पवित्र मी गोष्ट तुला देतोय, तू नको म्हणतोस? अरे जे जगामध्ये पवित्र प्रत्येकाला अपेक्षा आहे, कोणाला वाटतं ज्ञान नको? गडदवाडीतल्या प्रत्येकाला माणसाला वाटतं इथे येऊन बोलावं, ज्ञान कोणाला नकोय? बरोबर आहे ना? पण त्यासाठी ज्ञानोबारायांसारख्या माऊलींच्या कुशीत जावं लागेल, तेव्हा हे ज्ञान दिसतं. ज्ञान कोणाला नकोय? जे पवित्र आहे, जे आनंद देणार आहे, जे मोक्षापर्यंत घेऊन जाणार आहे, ते ज्ञान कोणाला नकोय? तू नाही म्हणतोस, मी तुला द्यायला तयार आहे. भगवान परमात्मा ऐकायला तयार आहे. त्यावेळेस नाथ महाराज म्हणतात, देवा द्यायचंय ना, फक्त त्याच्या जोडीला भक्ती आणि प्रेम दे. नुसतं कोरडं ज्ञान देऊन कोरड्या ज्ञानाचा काही उपयोग होत नाही. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. का बरं? कोरडं ज्ञान म्हणजे अभिमान नित्य नवा तया माझी. त्याचं कारण आहे, अभिमान नित्य, नवा अभिमान या ज्ञानाच्या मागे राहतो. नित्य म्हणजे कायमचा, नवा म्हणजे तजेलदार, चांगला ताजा. हा, माझ्याशिवाय हे होतच नाही, हा अभिमानच आहे ना ताजा, तो राहतो. देवा हे नको, भक्ती दे, प्रेम दे, नंतर ज्ञान दे. म्हणजेच ते ज्ञान काय होईल? त्या ज्ञानाच्या बुडाशी कुठेतरी ओलावा राहील. हे मागत असताना नाथ महाराज म्हणतात, यासाठी काय दे? आमच्या पोटात प्रेम दे. आणि प्रेमाशिवाय समाधान नाही. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. जसा एखाद्या रानश्रीने शृंगार करावा आणि शृंगार केल्यानंतर तिने समाजामध्ये फिरत असताना जरी तिला समाजाने पाहिलं, समाजाला वाटत असेल ही शृंगार केलेली रानश्री, जरी रान नाही म्हणजे तिचा पती गेलेला असतो, तिलाच रान म्हणतात. तुम्हाला माहिती सगळं. सामाजिक दृष्टीने ती चांगली दिसत असेल तरी तिच्या मनातला भाव असा असतो की माझं जे कुंकवाचं वैभव आहे ते नाही. तसं देवा भक्ताच्या जीवनातलं वैभव काय असेल तर तुझ्या भक्तीतलं जे प्रेम आहे ते भक्ताच्या जीवनातलं वैभव आहे. तो खरं तर कुंकवाचा टिळा आहे. कुंकवाचा टिळा लावण्यासाठीच माणसं हजर होत असतात सेवेसाठी. तारीख दिली की यावंच लागतं महाराज. बरोबर? सुवासिनीने कुंकवाला नाही म्हणायचं नसतं असं आमच्याकडे म्हणतात. तुमच्याकडे मला माहित नाही. सुवासिनीने हळदी कुंकाला नाही म्हणायचं नसतं, तसं वारकरी संप्रदायात कीर्तनकार असेल, सेवा करणारा गायक असेल, सेवा करणारा मृदंगवादक असेल, सेवा करणारा अन्नदान करणारा असेल, किंवा या ठिकाणी बसणारा श्रोता असेल, श्रोते संगी उद्धरती, सगळ्यांचा उद्धार होतो या सेवेतून होतो. म्हणजेच काय होतो? सुवासिनीने नाही म्हणायचं नाही म्हणजे सेवेला यायचं. रानश्रीला जरी शृंगार केला तरी मनामध्ये भाव मात्र असा आहे की माझा पती गेलेला आहे. नाथ महाराज म्हणतात तसं एका जनार्दनी प्रेमाती गोड देवा, तसं कोरड प्रेम नको. भक्ती प्रेमाविना, ज्ञानाविना, प्रेमाविना ज्ञान नको देवा. तसं ज्ञान देऊ नको. अत्यंत गोड असणार ते ज्ञान. एका जनार्दनी प्रेमाती गोड अनुभवे सुरवड जाणता ती. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहिला. प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी अखिल गुणनिधान सच्चिदानंद कंद परमानंद स्वरूप रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार अकारण करुणा वृणालय भक्त काम कल्पतरुण भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग दयेनं त्याच्या कृपेनं कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबा आहे. सर्वांच्या अंतःकरणाचा अधिष्ठान असणारे मौली तुकोबा आहे. ज्ञानोबा आहे तुकोबा आहे या दोनही संतांच्या अंतर्भूत असणाऱ्या सकल संत महात्म्यांच्या मंगल आशीर्वादानं आज आपण काल भैरवनाथ बाळ भैरवनाथ महाराजांच्या जयंतीला उपस्थित आहोत. का बरं एवढं फास्ट सांगितलं? 10:30 वाजून गेले. मग आता सगळं सांगायचं ना. मागणी सांगायची, जन्म सांगायचा आहे, तुमचा परिहार द्यायचा आहे. तुमचा आणि माझी पहिलीच भेट आहे. तुमचा आणि माझा पहिलाच परिचय. या शब्दाचे 2 अर्थ होतात महाराज. या ठिकाणी सगळे गुणीजन मंडळीत ना, आमचे गुरुबंधू मंडळी धनंजय महाराज, अशोक महाराज, मदन महाराज झाले हे आमचे गुरुबंधू आळंदीचे मंडळी. तुम्ही सर्व श्रोते गडदवाडी ज्या वाडीचा उत्सव 21 वर्षापासून चालतो घागरे महाराजांच्या प्रेरणेने, बरोबर ना? आणि त्यांच्या प्रेरणेने चालतो. आणि या ठिकाणी असणारे वयस्कर बाबा काय म्हणणार कावरे पाटील आणि लोंढे महाराजांच्या माध्यमातून बोगीवाडीचे भगवान महाराज त्यांच्या माध्यमातून येण्याचा योग आला. तुमचा माझा पहिलाच
परिचय या शब्दाचे दोन अर्थ आहेत. पहिला परिचय आहे म्हणजे आपण एकाच बापाची लेकरं आहोत. मम एवांशो जीवलोके जीवभूत सनातन. एकाच अंशापासून तयार झालेलं जगत आहे. मेकांशेन स्थितो जगत. परमात्म्याच्याच अंशाने जर जगत निर्माण झाले तर जगाचा बाप कोण आहे? जो आज प्रगट होणार आहे, जो भगवान शंकर परमात्म्याचाच अवतार असणार आज प्रगट होणार, तो जगाचा बाप आहे. भगवान शंकर हा जगाचा बाप आहे. त्याची सगळी आपण लेकरं आहेत, मुलं आहेत. एकाच जर बापाची लेकरं आहेत, आपली ओळख आहे की नाही? पहिलं कारण सांगतोय, तुमचा माझा पहिला परिचय आहे हे कारण सांगतोय. या प्रभूची लेकरे सारी तयाला सर्व ही प्यारी. कुणा व्यर्थ ही नवावे, कुणा व्यर्थ शी नवावे जगाला. नाही का पाठ तुमचा? थोडा सोरला विचार तुम्ही पण. प्रभूची लेकरे सारी आपला पहिलाच परिचय की नाही? आता प्रमाण देऊन सांगितलं काय, खोटं नाही सांगितलं म्हणजे तुम्ही नाही म्हणण्याची ताकद नाही. आणि कीर्तनाच्या माध्यमातून पहिली भेट आहे म्हणून पहिलाच परिचय. पहिला परिचय आहे. जरी तोंड ओळख नसली, पाहिलं नसलं, चांगला महाराज आहे का कमी जाडीचा आहे नाही का, किंवा एकमेकाची ओळख नसली तरी एकाच बापाची लेकरं असल्यानंतर ओळख आहेच. आणि आज पहिल्यांदा भेट आहे गडदवाडी. बऱ्याच वेळा पारनेर तालुक्यात येण्याचा, राहण्याचा, सेवेचा योग आलेला आहे. बुगेवाडी पासून अनेक पुणेवाडी परिसरात. या ठिकाणी तुमच्याकडे पहिल्यांदा आलो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्सव सुरू आहे, फक्त कमी प्रमाणात आहे. त्याचं कारण आहे कोरोना. सगळ्यांना माहिती आहे लॉकडाऊन. या कोरोनाच्या माध्यमामुळेच एवढी गर्दी कमी आहे. वास्तविक पाहता गर्दी जरी एकांतात कमी जास्त दरवर्षी होत असली तरी अन्नदान आणि ज्ञानदान या वाढीचं दरवर्षी होत असल्यामुळं बरीचशी मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहत असतील. पण या वर्षी कमी प्रमाणात आहे. कोरोना हा संसर्ग आहे म्हणजे सुरक्षित अंतर ठेवायचं. हे आजपर्यंत आपण गाडीवर वाचत होतो मारायचं, बरोबर आहे. म्हणजे फक्त ऍक्सिडेंट पुरतच अंतर ठेवायचा असा त्याचा अर्थ नव्हता. म्हणजे फक्त धडक होऊन देऊ नये एवढंच नव्हतं. पुढच्याला आता जवळ जायचं नाही म्हणजे या धडकेपेक्षा कठीण झालं. संसर्ग नकोय. शंकराचार्यांना विचारलं, शृंगेरी पीठाच्या, करवेरी पीठाच्या शंकराचार्यांना विचारलं, बाबा हे कोरोनाचं का बरं असं आलंय? म्हणजे पूर्वीच्या ऋषी मुनींनी, त्यांनी शास्त्र सांगितलं, पूर्वीच्या ऋषी मुनींनी असा पायंडा अशी पद्धत पाडली होती. ऋषीचं आसन वेगळं, गुरुचं आसन वेगळं, शिष्याचं आसन वेगळं, एकांतामध्ये जंगलामध्ये आश्रम आहे. म्हणजे अंतर बरोबर ठेवत होते. त्यांनी सांगितलं शंकराचार्यांनी, देवाची पूजा करताना भक्ताचा श्वास देवाच्या अंगावर गेला नाही पाहिजे. आपली देवपूजा वाडीतली नाही सांगायची, कुठलीच नाही, पण आपली देवपूजा त्या पद्धतीत होते का जसं शास्त्र आहे. वर्षभर देवळात न जाणाऱ्या माणसाला जर विचारलं देवपूजा, तो म्हणेल फक्त मी पोटपूजेलाच येतोय. बरोबर आहे ना? ते पण या वर्षी जमलं नाही बाबा, आता गर्दीमुळे प्रसाद पण बंद झाला. बरोबर आहे. मला हे सांगायचं की देवाच्या तोंडावर, देवाच्या अंगावर श्वास गेला नाही पाहिजे भक्ताचा. एवढं जर अंतर देवपूजेत ठेवायचं असेल तर जीवन जगताना सुद्धा किती जपून जगावं लागेल. आणि पूर्वीच्या काळी जनावरांना, पूर्वीच्या म्हणायचं आताच हे माहिती आहे सगळं, ज्या जनावराला सवय असते इथं तोंड घाल, तिथं तोंड घाल, तिथं तोंड घाल, कळलं तुम्हाला? बस बरोबर आहे ना? त्याला काय घालायचे? मुस्क घालायचे. जनावर जर धानाला सोकलं, धानाला कळलं तुम्हाला, धानाला सोकलं आणि ते जर इथं तोंड घाल, तिथं तोंड घाल, तसं मला वाटतं जनावराचं तोंड घालणं कमी झालं, कारण जनावर कमी झाली. बरोबर आहे? जनावर कमी झाले आणि तोंड घालायची सवय जनावराची सुटली. कळलं तुम्हाला? सुट नाही तुम्ही. हा, माणसाला लागली तिकडची मुस्की, तिकडची मुस्की, फक्त नाव मुस्की ऐवजी मास्क आले. अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसा दयाल पावे हरी. नाही का? कुठेही बरळतो
आपण कुठेही तोंड घालतो, दोघं बोलत असले ना सप्ताहाचं काही महत्वाचं की याने तोंड घातलंच म्हणून समजायचं, नाही तो विषय वाढवायचा, तुम्हाला सगळ्याला माहिती. म्हणून तोंड बंद केलं हे आपल्या हातात नाही, त्याच्या हातात आहे. कोरोना गेला किंवा आलं हे सुद्धा आपल्या हातात नाही, त्याच्या हातात आहे. आता पुन्हा उलटला म्हणतात, अजून नाही तेवढा पण जपून राहा म्हणतात, म्हणजे तो सुद्धा कोणाच्या हातात आहे. आजपर्यंत जे मी करत होते ते सगळे आता गप झाले. मी याव करीन त्याव करीन म्हणाले सगळे गप झाले, कारण परमात्म्याच्या हातात सत्ता आहे, त्याचा आज जन्मदिवस आहे. विठाला विठाला परिहार देण्याचा प्रयत्न केला. आपण सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी कार्यक्रमाला उपस्थित आहेत. विणेकरी बाबांपासून इकडे टाळकऱ्यांपर्यंत माईक सिस्टीम सुंदर आहे, मंदिर सुंदर आहे. वरूनच घाटातून उतरताना मंदिराची लाईट दिसली की भारी वाटते, असं वाटतंय आता जवळ आहे. म्हणजे महाराजांनी तिथून उडीच मारायची फक्त शिल्लक नाही का. हे मला म्हणले तिथून जवळ दिसतंय महाराज, आता बरंच जायचं आपल्याला. मी म्हणलं जवळ आहे राव, एवढं लांब नाही. पुन्हा गावात आले मंदिर दिसेना आणि रस्ता असा तुमचा हायवे. श्रीगोंद्याहून इथपर्यंत येईपर्यंत काय अडचण नाही, पण एवढ्यात खूप अडचण आहे नाही का. म्हणजे वेळ गेला तेवढा आम्ही वेळेत आलो. लोंढे महाराजांचा 2-3 वेळा फोन झाला. भगवान महाराज परिधानच्या समोरच उभा होते, तर ते तिथं सेवा करतात नाही कपडे दुकानात, ते तिथंच उभा होते गेटला. आल्याबरोबर बसले लगेच आलो आम्ही. सर्वच महाराज मंडळी गुणीजन मृदंगवादक सुंदर आहे. आता ज्याला त्यातलं कळतं त्यालाच जेणे काम नाही का त्याने करू असं म्हणतात नाही का. आणि कदर राहते बरोबर म्हणून म्हणलं जाऊ दे, वेळ किती का जाईना, ठाई ऐकायला मिळते. आज चाली बंद झाले महाराज नाही का, एवढ्या सुंदर चाली. बरेच लोक चाल दाखवतात, चाल म्हटलं की चाल दाखवतात म्हणजे निघून जातात. हे येऊलाय लागले म्हणतात. सुंदर असणारे गायक आहेत दरवर्षीचे. सांगितलं मला महाराजांनी या संयोजकांनी तरुण मंडळाचा सहभाग आहे, आणि तरुण मंडळ या ठिकाणी जातीय सक्रिय सहभाग. जुन्या मंडळीने हा वारसा चालवला पाहिजे, याला शास्त्रातला श्लोक सांगतो. श्रुतिर्भिन्ना हृदयस्य भिन्ना नैको मुनिरेश्य वच प्रमाणम धर्मस्य तत्त्वं निहतो गुहायां महाजनो येन गतस्स पंथा तेजेची पंथे क्षेत्र नाही का. 5वे संत आहे नामया ज्ञानोबा एकोबा तुकोबा निळोबा. हे भजनच म्हणून दिंडीत जात असतात सगळे वारकरी. यावर्षी वारी बंद झाली, आषाढी कार्तिकी बंद झाली, आता आळंदीही बंद आहे, स्टॉपच आहे सगळं नाही का. सुरक्षित अंतर. खरं तर त्या स्थानिक मंडळींना धोका होऊ नये म्हणून हे पाळलं जात आहे. विठाला विठाला. जुन्या मंडळींचा वारसा तरुण मंडळी चालवत आहेत म्हणून तुम्ही सर्व भाग्यवान आहात, सगळे अभिनंदनीय आहात. एखादी गोष्ट सुरू करणं सोपं असतं. बरंच बोलण्यासारखं आहे माझ्याकडे, सगळं बोलणार नाही, थोडं थोडं सांग. हा अप्राप्तस्य प्राप्ती ही योग हा योगस्य परिपालन हा क्षेम. म्हणजे अप्राप्त वस्तूची प्राप्ती करून घेणं याला म्हणतात योग, आणि आलेला योग तेवढाच टिकून ठेवणं याला म्हणतात क्षेम. कठीण योगा होणी क्षेम भोकलिया होतो श्रम. तुकोबराय म्हणतात महत्वाचं हे 21 वर्षापूर्वी काही गोष्टी सुरू करणं सोपं होतं बाबा, पण 21 वर्ष तेवढ्याच तोला मोलानं सांभाळणं अवघड आहे. ज्यांनी ते सांभाळलं त्यांच्यासाठी तुमच्यासाठी तुम्ही खरंच अभिनंदनीय आहात. त्याचं कारण आहे हे सांभाळणं अवघड आहे. परमार्थात काही गोष्टी सुरू करणं सोपं असतं.
प्रपंचात सुद्धा काही गोष्टी सुरू करणं सोपं असतं, टिकवणं अवघड असतं, बरोबर आहे की नाही? लग्न करणं झाले नाही का तुमचे? हा म्हणजे बोलले नाही म्हणून विचारलं, होती लॉकडाऊन संपू द्या. लग्न करणं सोपं असतं, कळलं तुम्हाला पुढचं काय? ती पहिल्यांदा चंद्रमुखी, आता विनोद नाही करायचा पण आहे सहज सहज चालला विषय. ती सुरुवातीला चंद्रमुखी पहिले 2 वर्ष खूप सुंदर असतं, आल्यानंतर हातात पाण्याचा तांब्या दारातच उभा असते, आली की स्वागत या चंद्रमुखी. काही दिवसांनी तिला एखादं कुत्र मांजर होतं असं म्हणतात. कुत्र मांजर म्हणजे इकडं मुलं बाळ म्हणा, आणि एखादं मुलबाळ झालं की ते मांडीवर असतं, ज्यावेळेस तो दारातून येतो त्यावेळेस तो पाणी मागतो. आता पहिली पद्धत, पहिली सवय असते ना, त्याला मागतो. मागितल्यानंतर पाणी मागितल्यावर तिचा आवाज आतून येतो, समजत नाही का तुम्हाला? मांडीवर बाळ आहे, तिथंच हंडा आहे, तिथंच घागर आहे, त्याच्यावरच तांबे आहे, तुम्ही भरून घ्या. मला पण बराच वेळ झालं तहान लागली, तुम्ही प्या. आणि दुसरा ही झाली सूर्यमुखी, पहिली चंद्रमुखी, ही सूर्यमुखी झाली. आता जरा सूर्यमुखी म्हणजे जरा तापली, म्हणजे बदल झाला. आणि सूर्यमुखी झाल्यानंतर म्हातारपण जसं जसं जवळ येतं तसं ती उद्रेक होतो. त्याचा उद्रेक एवढा होता की चंद्रमुखी 2 वर्ष पहिले, सूर्यमुखी तिथून पुढं, आणि म्हातारपणी बाईल म्हणे खर म्हणता तरी बरे, नासिले खर थुंकून या, गाढव म्हणायला तयार होती त्याला. का? पहिली चंद्रमुखी, 2 नंबर सूर्यमुखी, आणि नंतर होती ज्वालामुखी. प्रपंचाची सुरुवात जरी चांगली असली किंवा करताना सोपं वाटत असलं तरी टिकवणं खूप अवघड आहे. ज्ञानाची सुरुवात जरी सोपी वाटत असली, ज्ञान मिळवणं सोपं नाही, पण समजा असं ज्ञान मिळवणं सोपं आहे, टिकवणं अवघड आहे. पैसा मिळवणं सोपं आहे, टिकवणं अवघड आहे. टिकवणं अवघड आहे. गळ्यात तुळशीची माळ घालणं सोपं आहे, टिकवणं. वारकरी म्हणून परमात्म्याचं मंगळसूत्र म्हणून आयुष्यभर टिकवणं हे अवघड आहे. तसं सप्ताहाची सुरुवात करणं सोपं आहे, टिकवणं अवघड आहे. प्रापंचिक जीवनात जे जे बिघडत जातं, जयाचे अधिक धड नाही तयाचे, परत्र पुसशी काही. गुरुवारी पंढरनाथ भाऊ देवकर सांगायचे सोनेवाडीचे, ते म्हणायचे ज्याला प्रपंच चांगला करता आला त्यालाच बहुतेक 90, 95, 99% त्याचा परमार्थ यशस्वी नाही का? ज्याला व्यवहारच कळला नाही, सामान्य माणसाशी कसं वागायचं हे ज्याला कळलं नाही, त्यांनी परमार्थ लोकांना शिकून तरी उपयोग काय? नाही तर बऱ्याच वेळा म्हणे आपली पाठ, लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वरात म्हणले बरोबर, लोका सांगे ब्रह्मज्ञान. स्वतः सांगतो भक्त कंबर बांधून, आम्ही नाही. आधी आमच्या घेतल्या तुम्हाला पडत असत नाही का? आई वडिलांचा विषय खूप रंगवून सांगतो, असा पाझर सुटतो, राडतात सगळे 10व्यात वर्ष श्राद्धात. याच्या आई वडिलाबरोबर हा कधी भेटत नाही, बोलत सुद्धा नाही. कोणाचं? हे आमचं सांगतो या स्वतःचा अनुभव किती आहे? अनुभव शून्य आणि अनुभवजन्य हे 2 प्रकार आहेत ना. अनुभवजन्य साधू संत आहेत जे जगाला अनुभव देतात, अनुभवे आले अंगा ते या जगात येत असे. आजचा अनुभव साधू संतांनीच दिलाय की परमात्मा आजच्या दिवशी प्रगट झाला. जयंती, काल भैरवनाथ जयंती आहे. त्याच परमात्म्याकडे काय मागावं? एक अभंग वेगळा होता माझ्या लक्षात, पण आल्यावर कळलं की आता मागणी आहे 7 दिवसाचा आहे. मला असं वाटतं 2 दिवसाचा आहे कार्यक्रम. बऱ्याच ठिकाणी 2-2 दिवसाचे सुरू आहे तुमच्या पारनेर तालुक्यामध्ये. म्हणजे आता हे लॉकडाऊन मुळे 7 दिवस नाही 2 दिवस करतात. म्हणून चला मागणी सांगून मग जन्म सांगू. परमात्मा प्रगट झाला. धर्म आणि परमात्मा वेगळा नाही. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. परमात्मा प्रगट झाला त्यावेळेस तो धर्म घेऊनच आला. जगात सगळ्यात धर्म कोणता असेल तो सत्य धर्म जगात
प्रचलित आहे सत्य, तो धर्म जगामध्ये माहिती आहे सगळ्या. धर्म न दुसरा सत्य समा, धर्म न दुसरा सत्य समा, धर्म न दुसरा सत्य समा, धर्म न दुसरा सत्य समा. आगमनी गा पुराण पठाण, आगमनी गा पुराण पठाण, श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय राम जय जय राम. धर्म न दुसरा सत्य समान. जगात सत्य धर्मासारखा धर्म नाही. सत्य, शौच, दान आणि तप हे 4 पाय सांगितले धर्माचे. आता धर्माचे पायच मोडले, म्हणजे एका पायावर कुठेतरी तो उभा आहे. वास्तविक पाहता धर्म जर टिकायचा असेल तर धर्मरूपी जी गाय आहे किंवा जो उभा राहणारा धर्मरूपी बैल आहे तो 4 पायावर उभा आहे. बरोबर आहे? हा पुरुषार्थ आहे ना. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष 3 सामान्य सांगितले. मोक्ष परम पुरुषार्थ आहे. विठ्ठल. आपल्याकडे काय असतं? सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत विचार करा, धर्म आहे का? ज्यांच्या लक्षातच आहे देव धर्म जे सांभाळणार आहेत, बरोबर आहे, ते धर्म सांभाळणार आहेत. गडदवडी येतात. भैरवनाथांचा उत्सव का करतात? मनात प्रेम आहे म्हणूनच करतात. मनामध्ये प्रेम आहे, भगवंताचं प्रेम आहे, भगवंताचा उत्सव दरवर्षी झालाच पाहिजे असा मनात हेतू आहे, भाव आहे. म्हणून प्रेम आणि भाव सांभाळून केलं जातं. बरेच जण देवच नाही म्हणणारी आहेत. विठ्ठल विठ्ठल. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझ्या हाती. आपल्या हातात काही नाही, त्याच्या हातात आहे. त्याच्याबद्दलचा भाव आणि प्रेम ज्याच्या पोटात आहे तो देव मानतो. जागेवाले सगळे ना. लाईट आले, लाईट गेली, ती सवय लागली आता. नाही तर पूर्वीचे फडकरी वाळवंटात अजूनही फडकरी करतात. आजरेकर फडावरती, वास्करांच्या फडावरती बिगर माईकचं चालतं सगळं. तसं अगोदरच काही नसतं तर मग बिनधाड चाललं असतं. चला, देवाला न मानणारी मंडळी एकदा साखरे संप्रदायाचा दृष्टांत दिला जातो. तुम्ही ऐकले आहे? साखरे महाराज एकदा प्रवास करत होते. मला अभंगात प्रवेश करायचा आहे, जातो मी, फाउंडेशन पक्क करतो थोडं. साखरे महाराज प्रवास करत गेले. कुठं? ग्वाल्हेरला गेले. बैलगाडीचा प्रवास होता त्या काळाचा. दादा महाराज साखरेचं उदाहरण. त्यांचं स्वागत केलं. ग्वाल्हेरचा संस्थानिक, त्या संस्थानिकाने स्वागत केलं. स्वागत केल्यावर बोलणं सुरू झालं. सांगितलं, एवढा मोठा तुम्ही स्वागताचा सोहळा केला, तुम्ही खूप चांगले आहात. त्यावेळेस तो खतखत हसला, सांगितलं, मी काही देव धर्म मानत नाही. साखरे महाराज. कोण म्हणतोय? तिथला राजा. मी काही देव धर्म मानत नाही, फक्त तुम्ही लांबून आले, एवढा प्रवास करून आले म्हणून तुमचं स्वागत केलं. ते खतखतून हसले. कोण हसलं? दादा महाराज साखरे. आणि हसल्यानंतर त्यांना विचारलं राजाने, तुम्ही एवढं, मी तुम्हाला देव मानत नाही म्हटलं तरी तुमच्या चेहऱ्यावर एक किंचित भाव बदलला नाही
आणि तुम्ही खदखदून हसले, काय कारण आहे? त्यावेळेस साखरे महाराज म्हणले, तुम्ही देव मानत नाही किंवा तू देव मानत नाही यात नवल नाही. मी तिथून महाराष्ट्रामधून इथं ग्वाल्हेर पर्यंत आलो प्रवास करत, आमच्या बैलगाडीचे बैल सुद्धा देव मानत. तुझ्यात आणि त्यांच्यात बदल काय? जे मानतच नाही ती सत्ता सुद्धा त्याचीच आहे. ते नाही म्हणतात, देव नाही म्हणणाऱ्या मंडळींची सत्ता कुठे आहे? म्हणजे ज्यांना देवच मान्य नाही त्यांना जन्म कळलं का? ज्यांना देवच मान्य नाही त्याला प्राकट्य कळलं का? प्रगट झाला, आज प्रगट दिन आहे किंवा जयंती आहे, देव प्रगट होतो हे पटेल का? पटत नाही. नाही म्हणतो, ही नाही सत्ता सुद्धा त्याचीच आहे. मला एक सांगा, देव नाही म्हणतो, श्वास नाही म्हणतो का? श्वास. एखाद्याला म्हणलं तू देव नाही म्हणतो, ठीक आहे, तुला सुख पाहिजे का? सुख पाहिजे. समाधान पाहिजे का? हो समाधान पाहिजे. बर, मग श्वास बंद झाला तर चालेल का? नाही ना जमत. दिसतो का श्वास? नाही दिसत. मग हा म्हणतो देवही दिसत नाही. अरे श्वासही दिसत नाही ना. जसा देव दिसत नाही तसा श्वासही दिसत नाही. तू श्वास बंद करून पहा कोरोनाच्या या काळात, मग तुझा दम कोंडल्यावर तुला कळेल. देव न मानणाऱ्या मंडळींसाठी सुद्धा, नास्तिकांसाठी सुद्धा साधू संतांनी केलेला हा महत्वाचा उपदेश आहे की जगात जर जगायचं असेल तर प्रेमाशिवाय जगता येणार नाही. मागणं काय असावं संतांकरता? साधू संतांनी हे चिदान देवा देवा तुझा विसर न व्हावा, वेळ कमी म्हणून मी मुद्दे म्हणून पुढे जातो. चांगलं मागावं, जे मागणी केल्यानंतर जगाचं हित होईन असं मागावं. संतांनी जगाच्या हिताची मागणी केली. तुम्ही आम्ही मागतो पण स्वार्थापोटी मागतो, बरोबर आहे? स्वार्थापोटी. चांगली मागणी केली पाहिजे. चांगली मागणी केली तर ती आपल्याही कामाला येते, दुसऱ्याच्याही कामाला येते. आणि दुसऱ्याच्या कामाला येतो त्यालाच मनुष्य म्हणतात. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. कोई धनवान हो कितना, कोई इंसान निर्धन हो, कोई सुख में कोई दुख में, इसी का नाम जीवन है. जो मुश्किल में न घबराए उसे इंसान कहते हैं. मनुष्य कोणाला म्हणतात? नका साधू बनू. वेळ कमी, थोडं सांगायचं ना. नका साधू बनू. महाराज तुम्ही ह्या गादीवर सांगता साधू बनू नका. नका देव बनू. देव बनण्याचं एकही गुण आपल्यात नाही. एकही म्हणतोय. साधू बनण्याचा एक तरी गुण, एखादा कुठं तरी. हे साधुत्व दाखवणं वेगळं ना असणं वेगळं. नका साधू बनू, नका देव बनू, पण कमीत कमी चांगला माणूस तर बनता येईल ना. माणूस कोणाला म्हणतात? बाण कोरतो त्याला नाही, दुसऱ्याच्या रस्त्यात काठे टाकतो त्याला. ऐकताय ना तुम्ही सर्व? महत्वाचा विषय. कोणाला मनुष्य म्हणतात? माणसाने माणसाबरोबर माणसासारखं वागणं याला माणुसकी म्हणतात. मनुष्य त्याला म्हणतात जो आल्यानंतर नीट वागतो जीवनामध्ये. प्रत्येक जण जेवत असतो. हे भैरवनाथ देवस्थान आहे ना, महादेवाचा अवतार. आणि भगवान महादेव म्हणजे भगवान शंकर परमात्मा आपला सगळ्यात शेवटी आपल्याला उचलणार आहे. कोण उचलेत आपल्याला? 4 जण. कोण उचलेत? झोपा आले तुम्हाला? आज 10 ते 12 अशी. आता बऱ्याच दिवसातून आपल्या पण सेवा येतं थोड्या थोड्या, पण आता टायमिंग असंच आहे, आता जन्माचं आहे. ऐका, भगवान शंकर परमात्मा जे अवघड काम करतो ते कोणीच करत नाही. मग आपण कसं राहिलं पाहिजे आपण ठरवा. जेवण प्रत्येक जण करतो, पत्रावळीवर जेवतो. कशावर जेवतो? पत्रावळी. आता इथे जे स्वयंपाक चालू आहे, उद्याची तयारी असते, बरोबर आहे, प्रसादाची. उद्या जे जेवण करणारे पत्रावळीवर जेवतो. पत्रावळी वाढणारा महत्वाचा का उचलणारा? बोला. हा, मग वाढणाऱ्याने हात बांधून बसायचे, वाढायचे काय मत आहे तुमचं? सापेक्ष भाव आहे, काय अडचणीत नाही टाकत तुम्हाला, पण सापेक्ष भाव असा आहे, वाढणाऱ्यापेक्षा उचलणारा मोठा. आपल्या जीवनाची
जीवन जगत असताना पत्रावळी म्हणजे हा देह आहे, पत्रावळी म्हणजे ही घोंगडी आहे. ज्ञानोबा म्हणतात कान्होबा तुझी घोंगडी चांगली, ही घोंगडी आहे, ही गोधडी आहे, ही पत्रावळी आहे, हा देह आहे. तिला बरीच उपमा दिली. या पत्रावळीला किती चांगलं ठेवायचं, कोणाच्या हातात आहे? दुसऱ्याच्या. स्वच्छ किती ठेवायचं, वापरायची कशी, कोणाच्या हातात आहे? मनुष्य म्हणून जगायचं का असंच काहीतरी जगायचं पशुवत, हे कोणाच्या हातात आहे? मनुष्य जन्मान मोल रे मिट्टी में ना मनुष्य जन्मान मिट्टी में ना त्याची लोळून लोळून माती करून काय उपयोग होता? कोणाचाही सांगतोय लोळणारे म्हणतात मनुष्य जन्म अनमोल मिट्टी में ना घोल रे, माती लोळणारे पाहताना दिसत. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. तू सत्संग में गाया हरि का गुण तू गाया हरि का ध्यान लगाया कर, सांझ सवेरे बैठक के प्यारे हरि का ध्यान लगाया कर. मनुष्य अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. बरोबर आहे ना? कळलं पाहिजे महत्व. तो उत्तम मिळालाय म्हणून त्याचं योग्य दिशेने चाललं पाहिजे. लोक व्यसन करतात, बरबाद करतात, नाही किडनी खराब होते. नाही पेट्रोल गाडी, पेट्रोल गाडी आता यांनी पेट्रोल काढून आणलं, तुमच्या गाडीचं आहे ना, दुसऱ्याचं आणलं म्हणून विचारलं. बऱ्याच वेळा काही गडबडी विनोद आहे, तुम्ही वाईट म्हणा. विठाला 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 विनोद सोडा. पेट्रोल गाडीमध्ये जर रॉकेट टाकलं महाराज, रॉकेट चालते का? चालते का? गडतोडी चालत असली तर नाही. डिझेल गाडीमध्ये पेट्रोल होता, झालं एकदा आमच्या महाराजांच्या शेतात गाडी, डिझेल गाडीतच पेट्रोल सोडलं आणि पेट्रोलच्या डिझेल सोडलं. चालते का? नाही चालत. मग याच्यात जे टाकायचं ज्या गाडीत, कळलं तुम्हाला? तेच टाकलं पाहिजे. नको 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 ते टाकतात, त्याच्यामुळे लिव्हर खराब होत, त्याच्यामुळे शरीर खराब होत आहे, किडनी खराब होती. तरुणांना सांगणं काम आहे आज. नुसते सत्संगात दिसल्याने बदल होत नसतो, स्वतःच्यात काय बदल हे महत्वाचं आहे. तरुण मंडळी इथं म्हणून बोलतो मी आवर्जून, व्यसनमुक्त समाज झाला पाहिजे. हे काय नुसतं बंडाता त्यांनी सांगायचं असं नाही, सगळ्यांनी सांगायचं नाही का? तंबाखू, विडी, सिगरेट नाही का, सगळं मद्यपान असेल. नाथ महाराज या साधू संतांनी हेच केलं. हा उद्देश करत असताना जीवन कसं जगायचं, जीवन स्वीकारून जगावं लागतं. रामप्रभूंच्या अवतारापासून जीवन परमात्म्याने जर स्वीकारलं असेल तर सर्वसामान्याला स्वीकारूनच जगावं लागेल. जसं आहे तसं. 14 वर्ष वनवास भोगला कृष्ण परमात्म्याने. विरह 14व्या वर्षापासून 100 वर्षापर्यंत. 11 वर्ष गोकुळ, 14 वर्ष मथुरा, 100 वर्ष द्वारका. सांभाळला ना विरह, सांभाळला ना, स्वीकारला ना. जी वेळ येईल ते स्वीकार. ज्ञानोबारायण नादी करून 4 भावंडांनी स्वीकारलं ना जीवन. का उद्धार करावा जगाचा आई वडील नसताना? का करावा? अरे ज्यांनी लाथ मारली छातीवर त्यांचा उद्धार केला. विठ्ठल विठ्ठल.
पायामध्ये काय जोडा असताना छातीवर ज्ञानोबारांच्या लात मारली, बरोबर झोळी आणि पीठ खाली पडलं. त्या विसोबाचा त्याला नामदेवरायांचं गुरु करून ठेवलं. ज्याने लात मारली त्याचा उद्धार आहे. इथं जे खळांची व्यंकटी सांगू, बुद्धी गेली पाहिजे ना, बरोबर आहे ना. आपली हीच गेली नाही. एक जर भजन करायला लागला दुसरा म्हणतो त्याला काय जमतंय. आपला परमार्थ पूर्वेकडे एक निघाला की पश्चिमेकडे दुसरा निघतो, बरोबर आहे. एका ठिकाणी कुणीच येत नाही. नाही आले जरी आले तरी एका मताने नसतातच, वेगवेगळे. जे खळांची व्यंकटी सांड सत्कर्मी रती वाढो. कशासाठी आहे. खळ वृत्ती जावो, खळ मरो नाही. ज्ञानोबारायांची दृष्टी अशी होती, दृष्टी जर तसं पाहिलं असतं क्रोधाग्नीने तर जळून खाक झाले असते. पण नाही ना, स्वीकारलं जीवन. तुम्ही आम्ही सामान्य आहेत, आपलं घरातल्या घरात जमाना. आता नाही विषय लांबवायला वेळ तेवढा. मला मागणी सांगून पुढे जायचं आहे का, जमतंय का. आमचं त्यांचं जमत नाही म्हणतात. केव्हा आले नव्हते कार्यक्रमाला. आमचं त्यांचं जमत नाही. घरातल्या घरात जमत नाही लोकांचं. सासू सोनाचं जमत नाही, बापल्याकाचं जमत नाही, चुलता पुतण्याचं जमत नाही, भावा भावाचं जमत नाही, सासूचं सोनाचं तर सांगायलाच नको, बरोबर जमत नाही. का जमत नाही. जर ही अशीच आहे म्हणून स्वीकारली तर जमेल ना. बाप मुलगा एकमेकाच्या स्वभावाचा स्वीकार केला तर जमतं. जमत नाही असं नाही. साधू संतांनी जगाचा स्वीकार केला नाही का. कार्य करून निघून गेले ना अवतार घेऊन, बरोबर आहे. स्वीकार करावं लागतं. नातं टिकवावं लागतं ना. घराचं घर पण टिकवावं लागतं. नुसते बंगले बांधले म्हणजे मोठेपणा होत नसतो. नुसते मंदिर बांधले म्हणजे धर्म टिकत नसतो. नाही. त्रेतायुगामध्ये एक तत्व प्रगट झालं, राम प्रभू. द्वापार युगामध्ये एक प्रगट झालं, कृष्ण परमात्मा. आणि कलियुगामध्ये हरी परमात्मा दशरूपाने प्रगट झाला. 10 अवतार सांगितले शास्त्रात. त्याच नंतर भागवतामध्ये 24 अवतार सांगितले. राम अवतार प्रगट झाल्यापासून राम अवतार त्रेतायुगात झाला आणि आता मंदिर होणार आहे, बरोबर आहे. आता झाले राम राज्य का येऊन आम्हासी बनाएंगे तत्व आहे. किती दम आहे अवतारात. साधू सांगतात किती दम आहे. आज माळ घातली की उद्या देव पाहिजे आपल्याला. ऐका ना तुम्ही सगळे, झोपले नाही कुठे. महत्वाचं आहे की नाही सांग. आज माळ घातलं की उद्या देव पाहिजे. बापण ठेवला का. माझं वाक्य नाही, मोठ्यांचं, बरोबर आहे. आज पंगत वाढायला लागतो म्हणतो उद्या वही माझ्या हातात पाहिजे. कशाला वही. पेटवायला. गाव खरं बोलल्यावर राग येईल, पण खरंच आहे. खरं सांग. साधू संतांचा जो अवतार आहे तो त्यातला भाव घ्या. आज लोक म्हणतात भागवत कथेची गरज काय, श्रीमद देवी भागवताची गरज काय, शिवपुराणाची गरज काय, या काशी खंडाची गरज काय, ज्ञानेश्वरीची गरज काय, ग्रंथ पंथ संत भगवंत काय गरज आहे म्हणतात. गरज नाही. ज्याला जीवन चांगलं जगायचं त्याला ग्रंथाशिवाय जगता येणार नाही. त्यातला भाव पहा. जीवन ज्याला जगायचं नुसत्या कथा ऐकल्या म्हणजे जीवन जगता येत नाही. आणि कथा सांगून जमत नाही. त्यातला भाव पहा. महाभारतातला दुर्योधन कोण आहे, त्यातला रावण कोण आहे. आता घराघरात रावण आहे. काय उपयोग आहे. देव येईल का जन्माला. घर घर में रावण बैठा इतने राम कहां से लाऊं. घराघरात रावण आहे. त्यावेळेस एकच होता. दसऱ्या दिवशी पेटवतात तो, बरोबर आहे. आता घराघरात रावण आहे. भावाला माहित नाही याच्या मनात काय, बापाला माहित नाही लेकाच्या मनात काय, बरोबर आहे. मित्राला माहित नाही, मैत्रिणीला माहित नाही, म्हणून तर चिरून टाकतात. विठाला विठाला. याच तालुक्यातली खरं बोललं खरंच आहे. अवघड आहे. माहित आहे का मनात कोणाच्या काय.
दुर्योधन का रडत होता माहितीये सगळ्यांना. रडत होता जसा जसा अशा 99 मेले होते महाभारताचे युद्धात. ज्यावेळेस अश्वत्थामाजवळ आला दुर्योधनाला विचारलं तेव्हा दुर्योधनाने उत्तर दिलं. का रडतो म्हटल्यानंतर अरे 100 में से एक भी न बचा और 5 में से एक भी न मरा. कळलं नाही तुम्हाला? दुर्योधन 99 मेले म्हणून रडत नव्हता. 5 मधला एक सुद्धा मेला नाही म्हणून रडत होता. विठाला आता जीवन जगताना लोक स्वतःच दुःख आहे म्हणून रडत नाही. कशामुळे रडतात? कशामुळे रडतात? दुसऱ्याची सुधारणा नाही म्हणून रडतो. विठाला हा पायी चालतो म्हणून याला दुःख नाही. पाय पाय येतो गाडीतून इथपर्यंत म्हणून दुसरा गाडीवर भरून धरून गेला म्हणून याला दुःख आहे. जळजळाट होतो याच्या पोटात. याला अनिष्ट प्रवृत्ती म्हणतात. प्रवृत्ती ही प्रपंचातली जरी जीवन जगताना प्रवृत्तीवर राहावं लागतं पण अनिष्ट नको. अनिष्ट इष्ट आणि अभिष्ट मोठा विषय तो. अनिष्ट प्रवृत्ती म्हणजे समोरच्या माणसाचा उत्कर्ष सहन न होणं याला म्हणायचं अनिष्ट प्रवृत्ती. डॉक्टरकडे पेशंट गेलं होतं सगळ्याला माहिती. पोट दुखत होतं. 2-4 दिवस झाले, 8 दिवस झाले, 15 दिवस झाले. काल भैरवनाथ जयंती. काला आला तरी पोट दुखतंय. काला झाल्यावर जेवूनच गेला डॉक्टर. जेवून गेला डॉक्टरांनी पुन्हा तपासलं सांगितलं का हो राहिलं नाही का 2 वेळा गोळ्या दिल्या तुम्हाला पोट. अरे मग त्याने सांगितलं कधीपासून दुखतंय नेमकं सांगा. त्याने सांगितलं शेजाऱ्याने बंगल्याचं फाउंडेशन काढल्यापासून जास्त दुखतंय. मग याचं काय डॉक्टरच्या गोळ्याने नाही का? डॉक्टरांनी अशी भाई मागं सारले साप का मारलं? या रोगाला हेच औषध आहे. माणूस जीवन जागावं कसं इथून संतांनी शिकवलं. मग देव कळेल. ज्याला चांगलं वाईट कळेल, ज्याला सुख दुःख कळेल, ज्याला धर्म अधर्म कळेल, ज्याला पाप पुण्य कळेल, ज्याला आपलं परक कळेल त्याला साधू संत कळतील. त्याला जगाचा बाप कळेल. ज्याला घरातला बाप कळेल त्यालाच हा जगाचा बाप कळेल. अनेक गोष्टी दुर्मिळ आहेत पण कळणं महत्वाचं आहे ना. आज कळतंय काहीतरी म्हणून इथं आले तुम्ही. भैरवनाथांबद्दल काहीतरी ज्ञान आहे तुमच्या पोटात, काहीतरी भावे म्हणून आले ना. एवढ्या थंडी वाऱ्याच आले नाही करता. 2-3 दिवस झाले थंडी बऱ्यापैकी आले की नाही सगळे. का बरं? काहीतरी ज्ञान असतं ना. काही गोष्टी अशा दुर्मिळ आहेत महाराज. ज्ञानेश्वर माऊली नंतर समाधी नाही. जगद्गुरु तुकोबारायानंतर वैकुंठ गमन नाही. शिवरायांनंतर छत्रपती नाही. शिवरायांनंतर छत्रपती नाही. कर्णानंतर औदार्य नाही. मेघानंतर उदारता नाही. रावणानंतर श्रीमंती नाही. राम प्रभूंनंतर आचरण नाही. आई गेल्यानंतर प्रेम नाही. आणि हा देह गेल्यानंतर पुन्हा मनुष्य देह नाही. तरी माणसं नीट राहत नाही. हेच सांगायचे मला याच्यातून. चला साधू संतांनी हा उपदेश केला. देवा प्रेम ज्याच्या पोटात राहील ना तो खरा चांगला आहे. निर्मळ भावना. सगळे संतांचे प्रमाण जे असतात. अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ त्याचे गळा माळ असो वा नसो. अंतरी निर्मळ वाचे शिरसाळ त्याचे गळा माळ असो वा नसो. ज्यांनी घातल्याच नाही माळा त्यांच्यासाठी प्रमाण चांगले. हे म्हणजे बरं झालं नाही का? म्हणजे माळा घालू नका असं नाही पण ज्यांनी घातल्या त्यांनी नुसत्या माळा घालू नका. अंतरी निर्मळ वाचे शिरसाळ. तुकोबाराय म्हणतात तो आतून निर्मळ पाहिजे. ऊपर से तो खूप बनी अंदर की तो खुदा जाने. टोपी बनाई खादी की पहनने वाले हजार. टोपी बेचारे क्या करे पेट में काला बाजार. पोटात काळे आतमध्ये झाले. चला महत्वाचा मुद्दा आहे अंतरी निर्मळ. ते प्रेम निर्माण होण्यासाठी साधू संतांनी त्याची मागणी केली आणि ती मागणी नाथ महाराज भगवंताच्या समोर करतात. अभंगाचं पहिलं Thank you.
भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. नाथ महाराज मागणी करतात पांडुरंगाच्या समोर आहेत. नाथ महाराज भानुदास महाराजांच्या कुळातले प्रपितामह. प्रपितामह म्हणजे भानुदास महाराजांच्या मुलगा चक्रपाणी, त्यांचा मुलगा सूर्यनारायण आणि त्यांचा मुलगा सूर्यनारायणाच्या घरी प्रकट झाले एकनाथ महाराज, शांती ब्रह्मनाथ महाराज. त्यांची कुलस्वामिनी आहे एकवीरा देवी. असं बरंच त्यांचं चरित्र. शांती ब्रह्मनाथ महाराज वारकरी संप्रदायातलं श्रीमंत संतांचं घर. संत आणि श्रीमंत हे जुळत नसतं बरं. जे श्रीमंत असतात ते बहुतेक संत हृदयाचे नसतात आणि जे संत हृदयाचे असतात त्यांच्याकडे श्रीमंती नसते. पण जी दोन्ही एका ठाई येत ज्ञानोबा म्हणतात जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वसती एके ठाया ती जाण धनंजया विभूती माझी विभूती माझी ती जाण धनंजया विभूती माझी. परमात्मा म्हणतो जिथं संपत्ती आहे जिथं दया आहे. मोठ्याच्या घरात गेल्यानंतर आदर असावा बरोबर आहे, म्हणजे तिथं दया असावी. नाथ महाराजांसारखं संतांच्या घराण्यातलं एक मोठं घराणं आहे. 5 संतांपैकी नाथ महाराज वारी करणारे. भानुदास महाराजांनी या कुलदैवताचं संरक्षण केलं. सगळं तुम्हाला माहिती, सगळ्याला माहिती आहे. भानुदास महाराजांमुळे वारकरी संप्रदाय अधिष्ठान उभा आहे. आज जगाचा बाप उभा आहे ना, पण पांडुरंग परमात्मा हा भानुदास महाराजांच्या जगावर उपकार आहेत, सांगायला वेळ नाही. ज्या वेळेस हाच परमात्मा बिदरचा बादशाह घेऊन गेला त्यावेळेस माघारी आणण्याचं काम भानुदास महाराजांनी केलं. भानुदास महाराजांमुळे आज आराध्य दैवत आहे आपलं विठाला विठाला. त्याच कुळामध्ये वारी करणारे दक्षिण काशीहून पंढरपूरला पायी उन्हात येणारे ब्राह्मण कुळात जन्माला आलास नाथा आणि एवढा नाजूक असून एवढा नाही का कोमल शरीराचा असून सुद्धा उन्हात मध्ये माझ्या वारीला आलास, काहीतरी मागणं. त्यावेळेस पांडुरंग परमात्म्याच्या समोर रंगशिळेवर नाथ महाराज उभा आहे आणि नाथ महाराज रंगशिळेवर उभा राहून भगवान पांडुरंग परमात्म्याची भक्ती करतायत, भजन करतायत, विना चिपळ्या हातात आहेत आणि नाथ महाराज भगवंताच्या समोर रंगशिळा आहे. आजही पांडुरंग परमात्म्याच्या समोर रंगशिळा आहे. गोल शिळा आहे ना ती, तिला रंगशिळा म्हणतात. रंग रंग पांडुरंग
पांडुरंग श्री रंग श्री विठ्ठला चिंतन करतायत. देवाला राहवलं नाही, उडी मारली, नाथांच्या समोर आले आणि नाथांना म्हणतात काय पाहिजे सांग. नाथ महाराज म्हणतात बस देवा तुझ्याशिवाय दुसरं काही. साधू संतांना देवच पाहिजे आणि आपल्याला देवाचं पाहिजे हे ऐकतो आपण बरोबर. देवाचं पाहिजे म्हणजे देवळातलं देवानं जे निर्माण केलं त्याच्या मागे भौतिक जगतात आपण पडतो आणि साधू संत त्याला घेतात. त्यांना माहित आहे बाप जर आपलासा केला तर बापाची संपत्ती कुठं जात. मला सांगा बाप अगोदर का मुलगा अगोदर? बोला लवकर, वेळ कमी. हा बर, भक्त अगोदर का देव अगोदर? देव अगोदर. तुमच्या गावात मुलगा झाल्यावर त्याला बाप म्हणतात का अगोदर? जाऊ का मी आता? भगवान महाराज चला मुलगा झाल्याशिवाय त्याला कोणी बाप म्हणत नाही. अगोदर मुलगा मग त्याला बाप बापत्व येतं म्हणजे त्याला बाप म्हणतात. कळतं का? दोन पोराचा हा दोनच आहेत आता, जास्त नाही होत. होतात पण होऊ देत नाही. बरोबर आहे ना. पहिले लोक हुशार होते 6 आता काय डझन सांगू का मला? विनोदाचा भाग सोडा. पण महत्वाचा मुद्दा आहे की मुलगा झाल्याशिवाय तो बाप होत नाही. मुलगा अगोदर आणि मग बाप. तसं देवाला आणण्यासाठी रूपाला आणण्यासाठी अगोदर भक्ताला यावं लागतं आणि नंतर तो प्रगट होत असतो आणि लाही रूपावर. करुणी खळे हरिदासी आणला येतो. साधू संतांनी आणला, त्याला खळ केलं म्हणजे त्याच्याजवळ त्याच्यासाठी अट्टहास केला आणि त्याला आणलं म्हणून आज तो प्रगट आहे. सहज प्रगट होत नाही म्हणून बाप अगोदर नाही, मुलगा अगोदर आहे नंतर बाप. अगोदर भक्त आहे मग देव येत असतो. हे बाल भैरवनाथ सुद्धा आजचं नाविन्य सांगतो तेवढं ऐका. नवीन वाक्य असं आहे, नवीन मुद्दा असा आहे. सगळेच कीर्तनकार जन्म सांगतात की भक्तासाठी देव प्रगट होतो. निर्गुण निराकार सगुण झाला, सगुण निराकार सगुण झाला आणि सगुण साकार सगुण झाला. सगुण साकारच असतो तो सगुणच झाला दिसतो. 3 सांगतात ना, निर्गुण निराकार सगुण निराकार सगुण साकार. सगुण साकार भक्तासाठी झाला, भक्तासाठी देव येतो ना. आजचा देव भक्तासाठी आला नाही, आजचा देव देवासाठीच आला. भक्तासाठी देव राम प्रभू रामकृष्णादी अवतार झाले ना. 2 जलचर 2 भूचर 2 विप्र 2 राजा बौद्ध कलंकी अवतार बौद्ध कलंकी अवतारच ना. 2 जलचर 2 भूचर मत्स्य कश्यप वराह नरसिंह वामन परशुराम रामकृष्ण बौद्ध आणि कलंकी 10 अवतार आहेत. या 10 अवतारामधले जे काय अवतार झाले हे भक्तासाठी झाले. पण आजचा भैरवनाथांचा जो अवतार आहे तो भक्तासाठी झाला नाही, तो मूळ स्वरूपासाठी म्हणजे देवासाठी झाला. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. IMP इम्पॉर्टंट पॉइंट कोणता? की देवासाठी झाला. भगवान महादेवाचाच अवतार आहे. सत्य ज्योतिर्लिंग 12 प्रातःकाळी स्मरण करा म्हणून क्षेत्रपाळ देवता आहे. गावाला सांभाळण्यासाठी क्षेत्रपाळ देवता लागते म्हणून तो आहे. नाथ महाराजांना ज्यावेळेस भगवान परमात्म्याने सांगितलं, ज्यावेळेस नाथांच्या समोर सुद्धा देव प्रगट झाले, त्यावेळेस नाथ महाराजांशी बोलू लागले. नाथ महाराज म्हणजे देवा तू देतोय, मला काहीच नको, तू पाहिजे. त्यावेळेस परमात्म्याने सांगितलं काहीतरी घे, ज्ञान देतो ज्ञान देतो. त्यावेळेस पहिल्या प्रमाणात सांगितलं भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. प्रेम दे, भक्ती दे, मग ज्ञान दे. का बरं? प्रेम असल्याशिवाय काही उपयोग नाही. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. समाधान नाही देवा, खूप ज्ञान आहे. उद्धवाला
हरिपाठातलं प्रमाणे दररोज म्हणतो आपण. वारकरी मंडळी दररोज म्हणतात संध्या म्हणून. नाही सकाळी झाली तर संध्याकाळी संध्या. उद्धवाला झाला कृष्णदाता. ज्ञान काही कमी होतं का? उद्धव बडबड करत होता अहम ब्रह्मास्मी नेहना नास्ति किंचन. सगळंच आहे. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यद्युक्तम ग्रंथ कोटिवी ब्रह्म सत्यम जगत मिथ्या. देव म्हणाला अरे बास 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 उद्धवा अशी बडबड केली तुझं जर तोंड खापराच असतं फुटलं असतं. खापराचं असतं तर उद्धव म्हणला ज्ञान आहे देवा एवढं मोठं. मग कळलं भगवंताला अभिमान आहे याच्या पोटात. ज्यावेळेस उद्धवाला पाठवलं ना कुठं, एक दिवस भगवंताचा वाढदिवस सुरू होता मथुरेत आणि भगवान उंच गच्चीवर जाऊन बसले. ऐकताय ना तुम्ही? भगवान परमात्म्याचा वाढदिवस जन्मदिवस होता. भगवान परमात्मा वरती गेले गच्चीवर बसले आणि भगवान परमात्म्याच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. देवाच्या डोळ्यातलं पाणी आहे. उद्धव पाठीमागून गेला. देवाचे अश्रू पडतात. ओंजळ धरली. राजाचा अश्रू जर जमिनीवर पडला तर दुष्काळ पडेल किंवा काय होईल, सुख मिळणार नाही प्रजेला. म्हणून ओंजळ केली. देवा का रडताय तुम्ही? मला आठवण झाली रे उद्धव. कोणाची? गोकुळात आठवण झाली. माझी मैया यशोदा मैया देवकी त्या गवळणी ते गोपाळ त्यांची मला आठवण झाली. म्हणून मला विरह सहन झाला नाही. असाच वाढदिवस माझी यशोदा मैया करायची. सारं गोकुळ आनंदात नाचत. आठवण झाली. उद्धव जवळ आला. देवा तू सर्व ठिकाणी आहे पण त्यांना काय कळतं रे देवा? ते अडाणी आहेत. त्यांना काय कळतं? हो ना उद्धवा त्यांना काही कळत नाही पण कोण सांगेल त्यांना जाऊ? उद्धवाला मी सांगतो ना. देवाला हेच करायचं. उद्धवाला पाठवलं त्यावेळेस कृष्ण परमात्म्याने स्वतःचा सगळा पोशाख दिला, रथ दिला. उद्धव गेला. ज्यावेळेस गेला त्यावेळेस अर्ध्या वाटेत गेल्यानंतर विचारलं नंदबाबाचा वाडा कुठे आहे? अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर उद्धवाला एक पन्हाळ दिसली. पुढे गेल्यानंतर पन्हाळ म्हणजे अश्रूंची पन्हाळ. विचारलं हे पन्हाळ कुठून येते? त्यावेळेस लोकांनी सांगितलं ज्या दिवशी कृष्ण परमात्मा गोकुळ सोडून गेला मथुरेला त्या दिवसापासून नंद बाबांच्या घरी सगळ्या गवळणी एकत्रित येतात आणि यशोदेजवळ सगळे रुदन करतात. ही अश्रूची पन्हाळ आहे. नंद बाबाच्या घरी जायचं असेल तर या पन्हाळीने जा. पन्हाळ म्हणजे वाहणारी पन्हाळ म्हणतात ना, पाणी वाहतं आपण पत्र्याला पन्हाळ बांधतो ती पन्हाळ. या पन्हाळीने जा. आताच्या लोकांना ही पन्हाळ पटणार नाही. नयनीच्या उदकाने नयनीच्या उदकाने भिजली रथी चढले वनमाळ या कांत गोकुळी. भूमी पडल्या व्रजमाळा कोणत्या सांभाळी. नयनीच्या उदकाने भिजली धरणी या नंदाचे अंग निघळा गवळणी. नको रे त्या गवळणींचा तोच विरह होता. भगवान गेला तरी मग त्याच विरामध्ये जगत होते. त्या पन्हाळीने गेला. अर्धा अभिमान तिथंच गळाला उद्धवाचा. घरात गेला. खांबाला टेकून एक स्त्री बसली होती. एकाग्र चित्त होत. पितांबर पाहिला. थोडा वेळ विचार केला उद्धवाने आहे का?
काहीच नाही, डोळा हलत नाही, पापणी हलत नाही. यशोदा होती एकाग्र नजरेने जमिनीकडे पाहत होती. पितांबर दिसला, कन्हैया म्हणून आवाज. तिला वाटलं कन्हैयाच माझा आला. रात्रभर सगळा चरित्र भाग सांगितला आणि सकाळी पत्र दिले होते गोपिकांना द्यायला भगवान परमात्मा. त्यावेळेस गोपिकांकडे घेऊन यमुनेच्या तीरावर उद्धव गेला. त्यावेळेस कृष्ण परमात्म्याने हे पत्र दिलेत म्हणून गवळणींच्या मागे सांगत होता. त्यावेळेस गवळणी सांगत होते, अरे काय उद्धव तू घेऊन आला, पत्र घेऊन आला. अरे पत्र कोणाला आणावं लागतं, जो लांब असतो त्याला आणावं लागतं. लांब असतं ना त्याला आणावं, त्याचं पत्र आणावं लागतं. अरे दररोज कळंबाच्या झाडाखाली उभा राहून आम्हाला भेटतोय तो. त्यावेळेस उद्धवाला वाटलं, अरे हा तर भामटाय. ऐकतं ना तू, हा तर असा आहे. तो तर म्हणला मी आल्यापासून 14 वर्ष झाले गेलो नाही आणि मग आता तर कळंबाच्या झाडाखाली दिसतो, बासरी वाजवतोय. त्यावेळेस पूर्ण अभिमान गळाला. कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी उभा होता. वेळ कमी, आता 15-20 मिनिटं आहे. प्रसंग सांगायचा जन्माचा, एवढा प्रसंग सांगून मी अभंग संपवतो. भगवान परमात्म्याला पाहिलं आणि तो देवळाचरणी असणारा माझा श्याम सुंदर भगवान परमात्मा उभा आहे. मस्तक परमया गिरी चंदन केशर तिलकलाया मोर सुंदर हार बनाया बलिहारी है हाथों से जिसने तुझे सजाता रहे बार बार सावरे, सजाता रहे बार बार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे. तुला कोणी सजवलं रे देवा. बोल कन्हैया बोल, मैं तुझको कौन सा भजन सुनाऊं, ऐसा कोई राग बतावे तू नाचे मैं गाऊं. नचाता रहे बार बार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार. एवढा सुंदर असणारा परमात्मा, राजस सुकुमार मदनाचा पुत्र रवी शशिका राजस सुकुमार सचमत श्याम नचर लग जाए, सचमत श्याम हसन की पूजनी तुकोबाराय म्हणतात, नामदेवराय म्हणतात, नामामध्ये काय प्रमाण आहे ते ज्ञान सांगायला गेला. आठवत नाही मला लगेच ते, काहीतरी गडबड त्याच्यात, मला उलट आहे ते प्रमाण. ब्रह्मज्ञान जरी सांगू पाठविला तोही रडू लागला नामा म्हणे विठ्ठला विठ्ठला. ब्रह्मज्ञान सांगायला पाठवलं होतं उद्धवाला, पण तिथं गेला तो राधाराणीचा शिष्य झाला. लोटांगण घातलं राधाराणीचं. अरे यांना तर अगोदरच माहित आहे. ज्यावेळेस राशेचा प्रसंग आला ना त्यावेळेस सगळ्या गवळणी म्हणू लागल्या, अरे तुझा मालक असाच आहे का. मुंग्या भ्रमरगीत झालं, वेणुगीत झालं, नाही का, सगळे आपल्याला गीत माहिती आहेत. अरे का रे मुंग्या, काय चूक होती त्या वालीची, काय चूक होती शिशुपालाची, काय चूक होती. सांगितल्यावर उद्धवाला कळलं, अरे अगोदरच ज्ञानी आहेत, यांना काय ज्ञान सांगायचं. तरी पण एवढा भाव, एवढं प्रेम आहे. राधाराणीचा शिष्य झाला तो उद्धव. एक दिवस राहीन म्हणला होता देवा. कुठं, गडवाडीत झोपले होते उद्धव. एक दिवस राहीन म्हणला होता गोकुळात, 6 महिने राहिला. म्हणून नामदेवरायांचं प्रमाण आहे, ब्रह्मज्ञान जरी सांगू पाठविला तोही रडू लागला. नामा म्हणे आला आणि कृष्ण म्हणत नव्हता, श्याम सुंदर ए कन्हुआ ए कान्हा. अरे तुझी वाट पाहतात त्या गोपिकांच्या पोटात एवढं प्रेम आहे, एवढं प्रेम आहे तुझ्याबद्दल. तू खुशाल इथं थांबलास देवा, काय वाटत नाही तुला. कळलं देवाला याच्या पोटात प्रेम निर्माण झाले. प्रेमाशिवाय काही होत नाही. समाधान जर मिळायचं असेल ज्ञानात तर प्रेम लागतं. प्रेमाविनाही समाधान. रांडवेने जेवी दृष्टांत दिला नाथांनी, रांडश्रीने शृंगार केला तरी तिचा पती गेलेला ही तिची भावना आहे. तसं ज्ञानाने किती उड्या मारल्या बऱ्याच वेळा पूर्ण हलकून चांगलं असतं.
हा 15 मिनिट किती काय सांगितलं मी तुम्हाला? किती चांगलं असतं? पूर्ण हलकून चांगलं असतं. जे अर्ध हलकून असतं आणि जे अर्ध्याच हलकुणाने पिवळं झालेलं असतं ते भजनात आलं तरी घोटाळा. पटलं तुम्हाला? बरोबर आहे. नुसतं भजनातच नाही, कुठं जाऊ द्या ते अर्ध्याच हलकुणाने पिवळं झालं आणि जास्त फडफड तेच करतं विठ्ठल नागवेने जेवी शृंगार प्रे केला प्रेमाविन झाला ज्ञानी पैसा. थांबा वेळ आहे अजून थोडं वाटवा तुम्ही हळूहळू. पण 15 मला कथा सांगितल्यावर टाकायच्या 10 मिनिटात होईल कथा. प्रेम पाहिजे जगात ते मागणी संतांनी केली. या मातीवर प्रेम करा, भारत देशाच्या मातीवर प्रेम करा, छत्रपतींच्या नाही का निधड्या छातीवर प्रेम करा, लता दीदींच्या गाण्यावर प्रेम करा असं म्हणतात. या आणि छत्रपतींच्या गाण्यावर प्रेम करा, लता दीदींच्या गाण्यावर प्रेम करा, या देशाच्या मातीवर प्रेम करा, घरातल्या मातेवर प्रेम करा, आईवर, जीवनातल्या सखीवरही प्रेम करा नाही का, वारकऱ्यांच्या टाळावर प्रेम करा आणि तेंडुलकरांच्या खेळावर प्रेम करा. असं अशी वाक्य काही होती म्हणून ते आठवते. सगळ्यात महत्वाचं आहे आपल्या जीवनातल्या मातेवर म्हणजेच मातेच्या मायेवर प्रेम करा, बाबाच्या छायेवर प्रेम करा. हेच प्रेम साधू संतांनी मागितलं. एका जनार्दनी प्रेमाती गोड, अति गोड असणार प्रेम मागणी करतात नाथ महाराज. अनुभवे सुरवड जाणता ती प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान विठोबा. प्रेमाती गोड अनुभवे सुरवड जाणता ती प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. एक 10 मिनिटांमध्ये आपल्याला थांबायचं. भगवान काल भैरवनाथांचं प्राकट्य आज म्हणजे भगवंत जन्माला येतो. परमात्म्याचा स्वभाव आहे, संतांचाही स्वभाव आहे आणि मायबापांचाही स्वभाव आहे. स्वभाव बदलत नसतो. भगवंताचा स्वभाव आहे भक्ताचं घेतल्याशिवाय तो कोणाला देत नाही. घेशी तेव्हा देशी धर्म रक्षावया अवतार घेशे आपुल्या पाळीशी भक्त अंबरुषी कारणे जन्म सोशिये. धर्म रक्षावयासाठी करण्यासाठी आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर सगळे अवतार बघून घ्या जन्माचे. परमात्मा प्रगट होतो. मी वैशिष्ट्य सांगितलं मागाशी. आजचा देव देवासाठी प्रगट आहे. भगवान शंकराचाच अवतार आहे. शम म्हणजे सुख आणि कर म्हणजे करून देणार. जीवाला सुख प्राप्त करून कोण देतं मगाचा विषय लावा. आपली पत्रावळी चांगली पाहिजे. पत्रावळी उचलणारा मोठा आहे. का मोठा आहे? कारण अवघड काम आहे. ब्रह्मदेवाने सृष्टी उत्पत्ती केली, जन्म दिला. विष्णू परमात्मा सांभाळतो. मला वाटतं जन्म देणाऱ्यापेक्षा सांभाळण्यापेक्षा उचलणारा मोठा आहे. का? कोण कसा कोण कसा कोण कसा तो पाहत नाही. मशानात जातो ना सगळे आपण जिवंतपणे सुद्धा बरोबर. शेवटी जावंच लागतं आणि असं जात असतो तिथपर्यंत जात असतो. त्यावेळेस मशानातला स्वीकार करणारा देव कोणता? तो महादेव. आता निश्चिंतीने पावलो विसावा. शम म्हणजे सुख आणि कर म्हणजे करून देणार. शिवपुराणात आलेलं वर्णन आहे. भगवान शंकर परमात्म्याने आपल्या डाव्या अंगाला अमृत लावलं आणि विष्णू परमात्म्याचं प्राकट्य झालं. डाव्या अंगाला अमृत लावले, विष्णू प्रगट झाला. 1000 वर्ष तपश्चर्या झाली, घाम निघाला, क्षीरसागर तयार झाला, खारा समुद्र. आणि त्या सागरात वास्तव्य करणारा करारविंदे पदारविंदम मुखारविंदे विनिशय वटाश पत्राश पुटेशया बालम मुकुंदम मनसा स्मरण. वडाच्या पानावरती तो बाल मुकुंद झोपला विष्णू परमात्मा. त्याच्या नाभिकमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती.
आता हे सगळं मोठं शिवपुराणात वेगळं सांगितलं. तो ज्यावेळेस भगवान शंकर परमात्मा झाला, ज्यावेळेस तो भव झाला त्यावेळेस ही भगवती भवानी झाली. ज्यावेळेस तो मृड झाला त्यावेळेस ती मृडानी झाली. ज्यावेळेस तो परमात्मा शंकर झाला त्यावेळेस ती पार्वती झाली. ज्यावेळेस तो भव झाला त्यावेळेस भवानी झाली. भवनाम संसार तोच आहे, भव नावाने नटलेला आहे. आणि भवानी म्हणजे तीच आहे, भगवती माया अविद्येच्या रूपात तीच नटलेली. भवानी शब्द सगळ्यांचा पाहते आहे ना. ज्या बायकांना चांगलं भांडता येतं, जायचंय मला मागे, ज्या बायकांना चांगलं भांडता येतं त्यांच्या अगोदर शिवी असते, हे भवानी, मग सुरुवात राहते. ती भवानी नाही. भवानी म्हणजे भगवती. शिव शब्द म्हणजे भगवान शंकर परमात्मा पूर्ण कधी होतो? इकाराने पूर्ण होतो, शक्तीने. तिला चैतन्य शक्ती, आल्हादिनी शक्ती, कुंडलिनी शक्ती म्हणतात. घरात स्त्री शक्ती आहे. हे बघा, ब्रह्महत्या कधी झाली? ज्यावेळेस भगवान शंकर परमात्म्याने जटा आपटली तो पुरुष प्रगट झाला. पण ज्यावेळेस ब्रह्महत्या तयार झाली, ती ब्रह्महत्या कोणाच्या मागे धावत होती? ब्रह्मदेवाच्या मागे. ब्रह्महत्या म्हणजे कोण आहे? आजच्या काळात ब्रह्महत्या म्हणजे या पृथ्वीला दिलेलं दान ब्रह्महत्येचं. झाडाला दिलेलं दान आहे ब्रह्महत्येचं. पाण्याला दिलेलं दान आहे ब्रह्महत्येचं. अजून स्त्रियांना दिलंय ते सुद्धा ब्रह्महत्येचं. ब्रह्महत्येचं पातक म्हणतो ना आपण, ती ब्रह्महत्या पृथ्वीवर काय आहे? तर पृथ्वीवर जो खडक आहे ना, खडक, ती ब्रह्महत्या. झाडावर जे काय डिंकासारखे झाडावर येतात ना भांडुगुळ, ती ब्रह्महत्या. झाडाला झाड म्हणतात माणसं, पण त्या बाकीचं जे उगवलं त्याला काय म्हणतात? हा, डिग म्हणतात, किंवा ती ब्रह्महत्या डिगाच्या रूपात. अजून पाण्यावर जो फेस येतो सागरात, ती ब्रह्महत्या. आणि त्याच्यानंतर 4 दिवस महिलांना बाजूला बसावं लागतं, ही ब्रह्महत्या. ज्यावेळेस शिव परमात्म्याची शक्ती जागृत झाली आणि कळालं की माझी निंदा करतय, कोणी सांगितलं? शिवगण होते तिथं. प्रत्येकाला मोठेपणाचा अभिमान, मी मोठा. गडदवाडी सुद्धा प्रत्येकाला वाटतं माझ्याशिवाय हे होत, वाटतं का? तुम्हीच नाही होत, बरोबर आहे. मी जर आज कीर्तन केलं नसतं तर जमलंच नसतं. अरे तुझ्यासारखे बरेच बांधून जाळले या लोकांना, बरोबर आहे ना. पण या अभिमानात गेलं. मी जर नसतो तर गायन एवढं झालं नसतं, तुम्हाला वादन एवढं झालं नसतं. हे अभिमान आहे प्रत्येकाचा. मला पद पाहिजे, खुर्ची. ब्रह्मदेवाचं आणि विष्णूचं भांडण लागलं. जन्म असाच आहे ना. मोठा कोण? ब्रह्मदेवाने 100 वर्ष तप केलं. तप कर शब्द कानावर पडले. तप केलं, विष्णू परमात्म्याच्या नाभिकमलातून प्रगट झालेला ब्रह्मदेव. तप केल्यानंतर आता काय करायचं? कानावर शब्द पडले, मीच आहे, कोणीच नाही. जलच जल, पाणीच पाणी, मीच पाहिला, कोणीच नाही. हे वत्सा आवाज आला. वत्सा म्हणल्यावर मला कोण वत्सा म्हणतंय? विष्णू प्रगट झाला. हे मुला, म्हणून मग अशी विचारलं होतं, मुलगा आधी का बाप आधी? हा, मुला म्हणल्यावर राग आला ब्रह्मदेवाला. मी अगोदर आहे, तू कुठून आलास? मग दोघांत वाद सुरू झाला. शिवगण आले. शिवगण म्हणजे भगवान शंकराचे भक्त. आणि भक्त आल्यानंतर ते भजन करत आले. ओम शिव परा परा शिव, ओंकारा शिव ओम शिव परा परा शिव, ओंकारा शिव. जय हर शंकर नमामि शंकर उमामहेश्वर. जय हर जय हर शंकर नमामि शंकर उमामहेश्वर.
वाटून घ्या तोपर्यंत 5 मिनिटं वेळ. उमापती महादेव की भैरवनाथ भगवान की. शिवगण आले विष्णू परमात्मा आणि ब्रह्मदेवाच्या समोर. भांडण चालू होतं. निंदा करत होता ब्रह्मदेव. बोलू नका, तुला वाटायचं इको कमी करा. ब्रह्मदेव आणि विष्णू परमात्म्याचं भांडण. शिवगण आले 5 तोंडाचा ब्रह्मदेव. हे काशी खंडातला आलेला विषय सांगतो. शिवपुराणातला मगाशी सांगितला की काशी क्षेत्रात डाव्या अंगाला अमृत लागतो. हे शिव महापुराणात आलं. आता काशी खंडामधला विषय असा 2 प्रकारांचे जन्म सांगतात. आता मला जेवढं येतं तेवढंच मी सांगणार. परमात्मा विष्णू परमात्मा आणि भगवान ब्रह्मदेव भांडू लागले. 5 तोंड होते ब्रह्मदेवा. किती होते? नंतर नामदेवांनी वर्णन केलं 4 तोंड्याचा. नाम ब्रह्मदेवाचं वर्णन केलं 4 तोंड्या नंतर आहे. खरं 5 तोंड होते. 5व्याच तोंडाने निंदा सुरू केली. निंदा चुकीची आहे. निंदा चांगली नाही. निंदेसारखं पाप नाही. हा येती अशेषही निंदकापाशी. येती अशेषही पापे. कुठं? येती निंदकापाशी अशेषही पापे. असं निंदकापाशी पाप येतं. निंदा करू लागला. 5वं तोंड भगवान शंकर ते जटा वाढवणारा नाही. त्याच्या गजा जन्म धारण करून भूते बेताळ नाचवणारा तो काय अधिपती आहे का? शिवगणांनी सांगितलं तोच अधिपती सगळ्यांचा. सगळ्यात महत्वाचा तो आहे. अवघड काम तो घेतो. जगाची उत्पत्ती प्रलय करणारा मोठा असतो. त्याला सगळं सहन करता येतो. तो मोठा आहे. शिवगण गेले आणि कैलास पर्वतावर भजन करत गेले. जय हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. फुलं वाटाय दिलेत का? हे गिरिजापती भगवान शंकर शिवशंकर शंभो. भगवान परमात्म्याच्या जवळ गेले. समाधीस्थ होता भगवान शंकर परमात्मा. शिवगण गेले सांगितलं तुमची तोंड भरून निंदा ब्रह्मदेव करतोय. तोंड भरून निंदा करतोय म्हटल्या बरोबर जटा आपटली असंही सांगतात. आणि हातामध्ये कड होता हात आपटला असंही सांगतात. त्या कड्यातून एक मूर्ती प्रगट झाली. ती काल भैरवनाथ किंवा जटेतून जो प्रगट झाला तो काल भैरवनाथाचा अवतार. तो प्रगट झाला असं चरित्र सांगतात. त्या काल भैरवनाथाला 2 मिनिटं आहेत ना अजून. त्या काल भैरवनाथाला ज्यावेळेस प्रगट झालं त्यावेळेस सांगितलं जा आणि जो तोंड भरून माझी निंदा करतोय ना त्याचं शिरच्छेद करू. तो काल भैरव उग्र स्वरूपाचा दिसत होता. लाल कांती होता, निळ कांती होती. जे बाल भैरवनाथाचे देवस्थान आहे ना ते शेंद्राचे. आणि जे काल भैरवनाथाचे देवस्थान आहे ना ते काळ्या रंगाच्या मूर्ती. बाल भैरव आणि काल भैरव यातला फरक आहे. आता हे भैरव ज्यावेळेस हे मार्तंड अवतार आहे ना त्याच्यातच हे आलेले अवतार. भगवान शंकर परमात्म्याचा शिव मार्तंड म्हणजे खंडोबा हा एक अवतार आहे. तसा शिव मार्तंड भैरव मार्तंड भैरव अवतारामधला हाही विषय मार्तंड भैरव चरित्रात आलेला आहे. तिथेही याचा विषय भैरवनाथाचा. मग तो परमात्म्याचा अंश प्रगट झाला. जा म्हटल्या बरोबर गेला. 5वं जे शिर होतं जे निंदा करत होतं त्याला नख लावलं आणि ते शिर कटलं. ते शिर पडलं. ते शिर पडल्याबरोबर हातात घेतलं. पुन्हा कैलास पर्वतावर आलो. देवा माझ्याकडून ब्रह्महत्या झाली. ब्रह्महत्या. ब्रह्मदेवाचं मुख आहे 5वं. हातात घेऊनच आला. क्षेत्रपाळ देवता आहे ना हातात घेऊन आला. आणि मग आल्यानंतर भगवान शंकर परमात्म्याने सांगितलं काळजी करू नको. तुला ब्रह्महत्येचं पातक लागणार नाही. तुला ब्रह्महत्येचं पातक लागू नये म्हणून तू पृथ्वी प्रदक्षिणा करून ये. पृथ्वी प्रदक्षिणा करून आल्यानंतर तू याच ठिकाणी काशी क्षेत्रामध्ये स्थानपन्न हो. म्हणून हातामध्ये ते आजही ब्रह्मदेवाचं मस्तक आहे. 5 तोंडाचा ब्रह्मदेव 4 तोंडाचा राहिला आणि एक मस्तक ते भैरवनाथाच्या हातात आहे. क्षेत्रपाळ देवता म्हणून पृथ्वी प्रदक्षिणा केली आणि काशीमध्ये स्थित झालेलं दैवत अधिष्ठान ते भैरवनाथांचं अधिष्ठान आहे. अष्टक म्हणतो आपण काशिका पुराधीनाथ काल भैरवं भजे. काशीची यात्रा ज्याला पूर्ण करायची त्याला भैरवनाथाची यात्रा म्हणजे भैरवनाथाचं दर्शन घेतल्याशिवाय काशी यात्रा पूर्ण होत नाही. असा असणारा काल भैरवनाथ प्रगट झाला. भगवान शंकराचाच असणारा अवतार आहे. क्षेत्रपाळ रक्षण करणार आहे. नंतर मी 5-10 मिनिट बोलून थांबल. आता आपल्या हातात फुलं घ्या. मला पण द्या. मला
सगळ्यांना पुष्प फुलं पोहोचलेत का? हा, सगळ्यांनी जय जयकार करायचा आहे. इथं दीप प्रज्वलन केलेलं आहे भगवंताच्या समोर, ज्ञान ज्योत लावलेली आहे नाही का. आणि आपल्या जीवनात अशी ज्ञान ज्योत राहावी, अंधारातून प्रकाशाकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे आणि अभक्तांनी भक्तीकडे जावं, अज्ञानाने ज्ञानाकडे जावं, अंधारातून प्रकाशाकडे जावं, म्हणजे जीवानं देवाकडे जावं. एवढा भाव आपल्या पोटात ठेवा. आणि त्या भगवान काल भैरवनाथाच्या नावानं फुलं उधळायचे आणि सर्वांनी मोठ्यानं फुलं टाकल्यानंतर टाकत असताना पुंडलिक वरदाचा गजर करायचा. अटेन्शन. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव काल भैरवनाथ भगवान की, काल भैरवनाथ भगवान की. तुमचे हात जगन्नाथ नाही करावं द्या असेच राहत राहत. काल भैरवनाथ भगवान की, काल भैरवनाथ भगवान की जय. हर शंकर नमः विष्णु शिव शंकर शंकर गिरिजापति कपाल शिव शंकर जय. हर शंकर नमः विष्णु प्रगट झाले. धर्म आणि भगवान वेगळा नाही, तो परमात्मा प्रगट झाला. धर्म घेऊनच प्रगट झाला म्हणजे धर्म रूपाने प्रगट झाला. पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तरा करशी अंगीकार. तुकोबराय म्हणतात धर्म रूपाने तू प्रगट झाला देवा, म्हणून तू माझा अंगीकार कर, मला सोडव. कर्म हे दुस्तर आहे, त्या दुस्तर असणाऱ्या वाटा मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर त्या सोडून दे आणि माझा स्वीकार कर. माझं ओझं तुला होणार नाही, करीशी अंगीकार. तरी काय माझा भार, माझं काय ओझं होणार आहे का देवा तुला? मी सामान्य जीव आहे. अशी प्रार्थना विनंती व्यथा तुकोबराय व्यक्त करतात कवीच्या जीवनात. तुका म्हणे नारायणा. या ठिकाणी भगवत चिंतन रूपी सेवा झालेली आहे. भगवंताचा जन्म साजरा झालाय, मागणी साजरी झालेली आहे. ज्या संतांनी आपल्याला शिकवलं त्यांचं भजन करा. ज्ञानेश्वर आपल्या जीवनात या साधू संतांची सेवा घडावी. साधू संत उपदेश करून जातात, शिकवतात, करुणी सहाय असं शिकवली. एक 5 मिनिटं फक्त झाली सेवा. भैरवनाथ महाराजांचा जन्म आज पारनेर तालुका, उभ्या महाराष्ट्रामध्ये भैरवनाथ महाराजांचा जन्म वारकरी संप्रदायाने स्वीकारला, कारण ते भगवान शंकर परमात्म्याचा अंश आहे. पण आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत, हवा सुटली का नाही, सकळ सिद्धांचा असणार म्हणून भगवान शंकराचा अवतार आहे. म्हणून प्रत्येक देवता सत्य ज्योतिर्लिंग वारा असा अभंग फिरत असतो, दिसत असतो. क्षेत्रपाळ देवता आहे, क्षेत्राचं रक्षण करणारी. एवढाच मुद्दा सांगायचा 2 मिनिटं, तेवढा ऐका, बोलू नका, नंतर वाटा तसं, आता नको. 2 मिनिटं 2. क्षेत्र म्हणजे शरीर आहे. ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेची पवित्र, वरी भक्ती कथेशी मैत्र दया पुरुषा. ज्या क्षेत्रामध्ये भक्ती कथा चालते तिला क्षेत्र म्हणतात. क्षेत्र म्हणजे शरीर, आणि शरीराला राखण करणारा, शरीराचं राखण करणारा कोण असेल तर तो भगवान भैरवनाथ आहे. जुन्या काळामध्ये बरीचशी लोक जी श्रद्धाळू होती, पूर्वी जर सर्पदंश झाला, इथं होतच नाही मला कळत, सर्पदंश जर झाला तर लोक मंदिरात आणून घंटा वाजवायची, जोपर्यंत त्याचं विष उतरत नाही तोपर्यंत. आता लोकांची श्रद्धा कमी झाली आणि तेवढा भाव राहिला नाही. ते भावेन देवम असं म्हणतात, भावाशिवाय तो प्रगट होत नाही. मग कसं काय होईल? म्हणून काहीच उपचार आता घडत नाही तेवढ्या पहिल्यासारखे. म्हणून ते दैवत एक क्षेत्रपाळ म्हणजे गावाचं रक्षण करणारा, गावाच्या बाहेर असतो, बरोबर आहे. घराचं रक्षण करणारा घरात झोपून राहतो, बरोबर आहे का?
बाहेर असतो की नाही, पण घरचं रक्षण घरचा करतो, पण तो नित्य बाहेर असतो. तसंच आहे गावाचं रक्षण करणारा, क्षेत्रपाल म्हणजे पालन करणारा तो आहे. म्हणून काल भैरवनाथ गावाच्या बाहेर असणारं दैवत आहे. म्हणजे आज काही गावातही बांधले मंदिर, काही अडचण नाही, पण बाहेर असणारं दैवत आहे. प्रत्येक गावात बाहेर असतं. नदीच्या काठाला, महादेवाच्या मंदिरा शेजारी ज्याच्या त्याच्या पद्धतीने त्याची व्यवस्था केलेली असते. असो, आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन चांगलं घालवा आणि त्या सेवेमध्ये घालवा. बालपण नेमता जातं, तरुणपण विषयामध्ये जातं, म्हातारपणी चिंता सतावते. त्यापेक्षा बालपण कशानं सोबत असेल तेवढंच 2 मुद्दे सांगायचे मला थांबायचे. बालपण कशानं सोबत असेल ते फक्त आणि फक्त संस्काराने शोधतं. बालपण फक्त संस्काराने शोधतं. एखादा मुलगा घरामध्ये जर श्लोक म्हणत असेल, कराग्रे वसती लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, कर मूले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. बरोबर आहे. मोठ्या माणसाने त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे का? कसं समजायचं या घरामध्ये संस्कार आहेत. हे श्लोक म्हणतंय, महाराज मंडळी आले तर पाया पडतंय, पाणी देतंय, सेवा करतंय. बरोबर आहे. म्हणजे फक्त महाराज लोकांची सेवा करायची असं नाही सांगितलं. मोठ्या माणसाचा आदर करतंय, संस्कार आहेत. हे महत्वाचं. मोठ्या माणसाला संस्कार पाहिजे. या अग्र भागावरती लक्ष्मी, मध्य भागावरती सरस्वती आणि मूळ भागावरती गोविंद म्हणजे विष्णू आहे. दिवसभर लक्ष्मीसाठी फिरतो पण सकाळी नमन करत नाही. दिवसभर मला कोणीतरी चांगलं म्हणा म्हणून बोलतो पण सरस्वतीची उपासना करत नाही. बरोबर आहे. महत्वाचा विषय. आणि दिवसभर माझ्यावर कृपा व्हावी म्हणून देवदेव करत फिरतो पण मूळ देवाला विसरतो. कारण सकाळी उठल्या हा कराग्रे म्हणत नाही. हे चालू राहतं. हे कळलं. आणि पुढचा जर त्याला प्रश्न विचारला तो म्हणतो आपलं याच्याशिवाय असं हे होतच नाही. हे तुम्हाला चांगलं माहिती. म्हणजे लोकांनी कुठला संदर्भ कुठला लावला महाराज, अशोक अवघड लावला संदर्भ. संस्कार महत्वाचे. बालपण संस्काराने शोभते. दुसरा मुद्दा, तरुणपण कशाने शोभत असेल तुम्ही मला विचारलं सांगेल मी. फक्त आता वेळ कमी पण मुद्दे म्हणतोय. फक्त आणि फक्त तरुणपण त्यागाने शोभते. पुढचं वाक्य आहे का, त्याग हा फक्त तरुणपणातच शोभतो. म्हातारा माणूस झाला 80-90 वर्षाचा, महाराज मला त्याग करायचा आहे, तो त्याग होत नाही, वैताग. काय होतो? वैताग होतो. त्याग तरुणपणात. 21 वर्षाच्या वयात, 21 वर्षे 5 महिने 26 दिवस भगतसिंग देशभक्त. छत्रपती शिवाजी महाराज 51व्या वर्षी जगाचा निरोप घेतात. तरुणपणातला त्याग आहे. 15व्या वर्षी हातामध्ये तलवार घेणारा, वयाच्या 22व्या वर्षी शाहिस्तेखानाचा समाचार पाहणारा, वयाच्या 27व्या वर्षी औरंगजेबाला धडा शिकवणारा, वयाचे 35 वर्ष हातात तलवार घेऊन राहणारा जगातला एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जिंकावं लढणं मारावं देश त्याग. 21 वर्षाच्या वयात 22व्या वर्षी विश्वमोनी ज्ञानोबा समाधी घेतात. त्याग. 42व्या वर्षी जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठ गमन. त्याग आहे. 32व्या वर्षी शंकराचार्य जातात, जगाचा निरोप घेतात. त्याग आहे. 38व्या वर्षी स्वामी विवेकानंद जगाचा निरोप घेतात. त्याग आहे. आणि 21व्या वर्षी आपल्या देशातले जवान जातात देशासाठी. हा सुद्धा त्याग. तरुणपण कशाने शोभत असेल तर ते फक्त आणि फक्त त्यागाने शोभत. तिसरा मुद्दा, म्हातारपण कशाने शोभत असेल असं जर विचारलं तर शंकराचार्यांना एकाने प्रश्न विचारला, म्हातारपण कशाने शोभतं बाबा? गंगेच्या काठी पायऱ्यावर बसलेला एक वयोवृद्ध माणूस पाहिला. शंकराचार्यांनी विचारलं काय करायचंय? काय नाही म्हणले, भज गोविंदम. बसलोय म्हणले, कचट तप कचट तप गजड तप गजड तप कचट तप करतो. हे काय? संस्कृतचे धातू गोपतोय. कशासाठी? मला बोलता आलं पाहिजे, प्रवचन करता आलं पाहिजे. काय करायचंय? मोठं व्हायचंय, देवाची भक्ती करायची. वय किती बाबा तुमचं? 80 वर्ष. शंकराचार्यांनी सांगितलं, हे मूढमते, तुम्हाला जर खरं देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर हे करू नका. संस्कृतचे धातू भोगण्याच्या भानगडीत पडू नका. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम.
भज गोविंदम का सांगितलं? म्हातारपण कशानं शोभत असेल शंकराचार्य सांगतात, फक्त आणि फक्त चिंतनाने शोभतं. आता म्हाताऱ्या माणसांची प्रत्येक ठिकाणी तक्रार आहे. कुठं गेलं की आमचं म्हातारं गप बसत नाही, आमची म्हातारी गप बसत नाही. नाही ना गप बसत, कारण आलेची घोड आहे ना मन आपलं, जात नाही. स्वभाव बदलत नसतो ना, जात नाही. म्हातारपण कशानं? चिंतनाने शोभतंय शंकराचार्य सांगतात. शंकराचार्य वारकरी संप्रदायाची मूळ आहे. आता वंदू आचार्य शंकरू नाही का, भाष्यकारा ते वाट पुसतू माऊली म्हणून शंकराचार्य म्हणतात भज गोविंदम, हे मोठमोठे भजन करा. बाळू जेवायला बसला होता, कढी पातळ झाली म्हणून कढी खाता खाता बाळू म्हणला, मा एवढी पातळ कढी असते का? मा एवढी पातळ कढी असते मा? दिवसभर राबतोय, घरामध्ये आल्यानंतर जेवण मिळत नाही एक टायमाचं, एवढी पातळ कढी. तसा बाळूचा आवाज वाढला. बाळूचा आवाज वाढल्यावर आईने सांगितलं, बाळू आजची कढी मी केली नाही, आजची कढी सुनबाईने केली. बाळू म्हणतो कढी पातळ आहे मा, पण टेस्टी आहे. तेव्हा म्हातारीला कळलं कढी आपण करायचीच नसती. काय करायचं? भज गोविंदम. नाही तर म्हाताऱ्या सगळ्या काढा काढी, कढी, कोंडाकुंडी, जुने कुलप लावूनच साखरला होती. म्हाताऱ्या माणसांसाठी उपदेश हात जोडून भज गोविंदम. वयस्कर माणसाचं वैभव काय असेल ते चिंतन आहे. तुम्ही अजिबात कढी करण्याच्या भानगडीत पडू नका, कारण तुमच्याकडे टेस्ट आता ती राहिली. टेस्ट बदलली. कारण काय? मला हे सांगायचंय, बालपण, तरुणपण, म्हातारपण चांगलं गेलं पाहिजे यासाठी जीवन जगा. भगवंताची सेवा करा, साधू संतांचा आचरण करा, देवाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी नामचिंतन, संतांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आचरण, मायबापांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी त्यांची सेवा करा. मायबापांची सेवा करा घरी, तो विषय सगळ्यांना पाठ आहे. तो मायबाप केवळ काशी सकळ तीर्थाची धुरे, जे का माता पितरे तिये सेवे श्रीकीर शरीरे लोन कीजे. भगवान शंकर जगाचा बाप आहे, भगवती जगदंबा आई आहे. हे जगाचे पण घरातले आई बाप परमात्म्याचे अंश आहेत, दुसरे कोणी नाहीत. एवढं चिंतन ठेवतो आणि झालेल्या सेवेला पूर्ण विराम. ये तो सच है कि भगवान है, मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का, उस विधाता की पहचान है. जन्मदाता है वो, नाम जिनसे मिला थम कर है बचपन चला. कांधे पर बैठ कर जिनको देखा जा, ज्ञान बन से मिला क्या बुरा क्या. कितने उपकार है क्या करे, ये बताना भी आसान है. धरती पे रूप माँ बाप का, उस विधाता की पहचान है, उस विधाता की पहचान है, उस विधाता की पहचान है. झालेली सेवा तुमच्या चरणावर समर्पित करतो, भैरवनाथांच्या चरणावर समर्पित करतो. गुणीजन गायक वादक म्हणून 10 मिनिटं 15 मिनिटं जास्त झाले असतील, नाही रावलं म्हणून म्हणलोच एवढं नाही का. पहिलीच तुमची माझी भेट आहे. लोणे महाराजांच्या माध्यमातून, भगवान महाराजांच्या माध्यमातून सर्व गुणीजन मंडळी वारकरी हजर आहेत. सगळ्यांना धन्यवाद देतो. सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय. गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा
शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.